येत्या 22 जानेवारी रोजी श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून या निमित्ताने येवला शहरासह तालुक्यात सर्वत्र श्रीरामांच्या उत्सवाचे कार्यक्रम चालू आहे। तरी 22 जानेवारीपर्यंत वीज वितरण कंपनीने येवला शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा खंडित करू नये अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। संपूर्ण भारत देशामध्ये राम जन्मभूमी उत्सवानिमित्तानं देशभरामध्ये माननीय पंतप्रधान यांच्या आव्हानानुसार विविध कार्यक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये साजरे होत आहेत। आणि या काळामध्ये एक गोष्ट लक्षात आलेली की वारंवार या ठिकाणी वीज खंडित होते आणि म्हणून आज आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उपअभियंता यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की वीज कुठल्याही प्रकारे खंडित होता कामा नये आणि या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये। अशा व्यत्यय आल्यानंतर या जनतेचा रोष होईल व त्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि म्हणूनच याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही या निवेदनात त्यांना सूचित केलेलं आहे। लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफीकरिता संपर्क करा आचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग। संपर्क संतोष बटाव, बुंदेलपुरा, येवला। मोबाईल नंबर 98 50 57 67 69। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार। डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था। स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव। संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।